नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. मार्केटनं आजसुद्धा एक नॅरो रेंजमध्ये कारभार केला. कालच्या जी छोटी रेंज होती ट्रेडिंग रेंज त्याच्याचमध्ये मार्केट राहिलं. निफ्टी 24,500, 24,600, 650च्या रेंजमध्ये थोडंसं निगेटिव्ह बायसमध्ये काम झालं दिवसभर मार्केटमध्ये. शेवटच्या क्षणी मात्र क्लोजिंगला बँक निफ्टीमध्ये थोडीशी रिकव्हरी बघायला मिळाली, पॉझिटिव्हनेस बघायला मिळाला. दिवसभर बँक निफ्टीनं जो आहे तो रिकव्हरीचा ट्रेंड दाखवत होता, पॉझिटिव्हनेस दाखवण्याचा प्रयत्न करत होता, पण निफ्टी सक्षम राहिला नाही. पण ओव्हरऑल ट्रेडिंग रेंजमध्ये कोणत्याही प्रकारचे बदलाव झालेले नाहीत. मार्केट त्याच रेंजमध्ये आहे आणि मला वाटतं या पद्धतीची मूव जी आहे त्यानुसार मार्केट येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये किंवा रिमेनिंग या आठवड्याच्या 2-3 ट्रेडिंग सेशन्स आहेत त्याच्यामध्ये निश्चित परत पुन्हा मोठी अपमूव येऊ शकते, ब्रेकआउट येऊ शकते. मे बी 25,000ची लेवलसुद्धा आपल्याला कदाचित येणाऱ्या 2-3 ट्रेडिंग सेशन्समध्ये बघायला मिळू शकतील असं वाटतं. खास करून गुरुवारीसुद्धा तसं होऊ शकतं. जर निफ्टी 24,500च्यावर मेंटेन राहिला तर निश्चित निफ्टी जो आहे तो 25,000कडे वाटचाल करेल आणि बँक निफ्टीसुद्धा 53,500च्यावर मेंटेन राहिला तर 54,000 एवढा नवीन लाईफ टाईम आहे. 54,500च्या अभाव बघायला मिळू शकतो आपल्याला या येणाऱ्या 2-3 ट्रेडिंग सेशन्समध्ये, असं सध्या तरी दिसते. ज्या पद्धतीची मुवमेंट आहे एक पॉसिबल मोठी मूव येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बघायचं झालं तर निफ्टीची तशी कालचीच लेवल आहे. 24,700च्यावर गेला तर 24,850 आणि 24,850च्यावर गेला तर 25,000पर्यंत निफ्टी जाऊ शकतं, कारण मोठी मूव येऊ शकते. त्यामुळे मला वाटतं जर दिस टाईम निफ्टी 24,700च्या वरती मेंटेन राहिला तर निश्चित 24,850पर्यंत जाईल आणि जर 850 क्रॉस करण्यास सक्षम राहिला तर 25,000पर्यंतसुद्धा निफ्टी उद्या जाऊ शकतो. लोअर लेवलला 23,500 स्ट्रॉंग सपोर्ट, 24,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे 24,500 जर खाली आला 24,600च्या तर 23,500पर्यंत येऊ शकतो. जसं आज हे अटेम्प्ट झाला, परत पुन्हा रिकव्हरी झाला. त्यामुळे 24,700च्या वर गेला तर निश्चित आपल्याला एक पॉझिटिव्ह बायसने चालू शकतो, अदरवाईज एक साईडवेज बघायला मुवमेंट मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 53,500च्या अभाव मेंटेन आहे, तोपर्यंत 54,000च्या वरती 54,500पर्यंतची मूव बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. लोअर लेवलला 53,500च्या खाली गेला तर 53,300पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो. या ट्रेडिंग रेंजनुसार तुम्ही निफ्टीमध्ये काम करू शकता, पण निश्चित मला वाटतं बाय ऑन डीप राहा. एखादी पॉसिबल बिग अपमूव येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये आपल्याला कदाचित बघायला मिळू शकते. FIDIचा डेटा बघायचा झाला तर FISने बाय केला 724 करोडचं, DISने काल 1,618 करोडचं बाय केले, विक्री केले. आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, आता पण उद्या बघू शकतो. NSEमध्ये आज 1,230 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,280 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 23 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 27 शेअर्स पडलेत. त्यामुळे एकदम ॲडव्हान्स डिक्लाइन्समध्ये बऱ्यापैकी सेम परिस्थिती आहे. जेवढे वाढल्या त्याच प्रमाणात शेअर्स पडलेले पण आहेत. एवढा सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा काही खास मुवमेंट नाही. तरी आज बँक्स आणि IT सेक्टरमध्ये तेजी राहिली. त्या बाजूला ऑइल अँड गॅस, किरकोळ FMCGमध्ये मायनर मंदी राहिली. बाकी सगळे सेक्टर्स बऱ्यापैकी फ्लॅट आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस. डाव फ्युचर्ससुद्धा जो आहे तो 10 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे. त्यामुळे US मार्केटमध्ये सुद्धा काही मुवमेंट नाही आहे. काल US मार्केटमध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं हायर लेवलवरून, पण सध्या मला वाटतं फ्युचर्स तरी फ्लॅट आहेत. पण जर ग्लोबल मार्केट मला वाटतं तेही थोडं पॉज घेतात. सॅन्टाक्लॉज रॅली येऊ शकते असं वाटतं, पण बघणं गरजेचं आहे, कारण खूप कमी दिवस राहिलेत आणि ऑलरेडी US मार्केट्समध्ये लाईफ टाईम हाय टच झाले. त्यामुळे कदाचित एखादा पॉजसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल लेवलला सुद्धा काही फारशी मुवमेंटम आणि वदगड नाही आहे. आपल्या मार्केटमध्ये सध्या तरी 2-3 दिवस शांत राहिले, पण पॉसिबल आहे की येणाऱ्या 2-3 सेशन्समध्ये एक चांगली जबरदस्त अपमूव येऊ शकते. तर बघूया मार्केट्स कशा पद्धतीने उद्या बी होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.